טוב, सगळ्यांना שבוע टוב, ערב टוב सगळ्यांना. בעזרת השם आपण कंटिन्यू करू नवीचा अभ्यास पुढच्या चॅप्टरमध्ये. आजचं चॅप्टर इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये खजाल लिहितात की हा जो पेरेक आहे, हा जो चॅप्टर आहे, हा बेमेत होता चॅप्टर, हा जो बेमेत होता तो हा जो होता खिजायोन, हा जो होता אה, हे जे दिसला यशायाहूला, हे फर्स्ट पार्ट होता, हा स्टार्टिंग होता אה, यशायाहूच्या नेबुवाचा. जी पहिली गोष्ट दिसली ती होती इकडं, ती या गोष्टीमधनं चालू झाली. आपण बघू या गोष्टीमध्ये, याच्यामध्ये बरेच गोष्टी डिटेलमध्ये सांगतात हे नवी, आणि तिकडनं आपण बघू की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होत्या ॲज अ सिमान की यशायाहू जातील आणि ते आम इस्रायलला नेबुवत देतील, आम इस्रायलला प्रॉफेसी देतील. लिहिता इकडे तर जर वेळ झाला तर मी मागच्या वेळी तुम्हाला पसुकीम जे पाहिजे होते ते आपण बघू. ए, आपण पण चालू करू वावमध्ये लिहिलं आहे בשנת מות בשנת מות המלך עוזיהו וירא את אדוני יושב על כיסא רם ונישא ושולב מלאים את ההיכל. טוב, בראש הגושתי इकडे लिहिलेलं आहे, तिकडे लिहिलं आहे בשנת מות המלך उजियाव. शनात मोत अमेलेक उजियाव, पशूत जर सिंपल ट्रान्सलेशन केला तर इकडं येते ट्रान्सलेशन की ज्या वर्षी उजियाव अमेलेक वारला, त्याची मृत्यू झाली. पण आपल्याला माहिती आहे, आपल्याला आपल्याला कलाल शिकवलाय आपल्याला ऑलरेडी दावीद राजाच्या चॅप्टरमध्ये. दावीद राजाच्या चॅप्टरमध्ये आपल्याला तिकडे लिहिला होता की वयमोत दावीद. वयमोत दावीद म्हणजे अर्थ आहे की दावीद राजा वारले, पण तिकडे लिहिलं आहे नाही राजा, तिकडे लिहिलं दावीद वयमोत मेले. म्हणजे इकडे खजाल शिकवतात आपल्याला की त्यांना मेचोगा झाला होता, त्यांना झाला होता लेप्रसी. त्यामुळे लेप्रसी वन ऑफ द रिझन्स आहेत ज्याच्यामुळे बोलतात की इज कन्सिडर्ड लाईक डेथ. दुसरे जे आहेत ज्यांना कन्सिडर केलं जातं डेथ सारखा, तो आहे गरीब. जो माणूस गरीब आहे तो जसं काय डेड आहे, त्याच्या आवाजाला लोक आवाज देत ऐकायला येते नाही येते, त्याला डेड बोलतात. आणि ज्याला मुलं नाही आहेत तो इज कन्सिडर्ड लाईक अ डेड बोलतात. हमेलेख लिहिलाय म्हणजे उजियाऊ नाही अमिती वारले, एला याला त्यांना या तिघांपैकी गोष्ट आली. त्याच्यामध्ये तिघांची गोष्ट होती, याच्यामधल्या त्यांची मुलं जिवंत होती. योताम पुढचा जो राजा होता तो योताम जिवंत होता, आणि राजा होता म्हणजे पैसे जे होते. त्यामुळे खजाल शिकतात इकडनं की त्यांना आला होता लेप्रसी. जर तुम्हाला आठवत असेल, मेलाखीमच्या चॅप्टरमध्ये आपण उजियाऊच्या बद्दल डिस्कस केला होता, आणि उजियाऊच्या बद्दल आपण डिस्कस केला होता आणि बोललो होतो की उजियाऊ जो जो राजा होता तो खूप मोठा चद्दिक राजा होता. आणि त्या राजाने बोलला की हाशेम जो किंग आहे वर्ल्डचा, त्याची सर्व्हिस कोणी केली पाहिजे, जो खालती किंग आहे, खालच्या खालच्या राज्यांचा किंग आहे. काय सॉरी रवी. रवी, मला एवढंच तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही ह्याच्यामध्ये इंग्लिश ऍड करू शकता का खाली? हा, इंग्लिश ऍड करू. तो ओके. उजियाऊच्या बद्दल आपण बोललो होतो की उजियाऊ जेव्हा वारले तेव्हा तेव्हा त्यांना पहिल्यांदा नेबुवा दिसला, आणि बोललो आपण कधी उजियाऊ वारले, तर उजिया वारले बरेच उशिरा, पण उजियाऊ वारले नव्हते हे आपण डिस्कस केला. त्यांना झाली होती लेप्रसी, आणि त्यांनी स्वतःवरती त्यांना बाहेर बसवला होता, त्यांनी बाहेर किंगडमच्या बाहेर स्वतःला बसवला, आणि ते नाही आले, आणि योतामनी राज्य पकडला आणि योतामनी चालू केला, जसं आपण मेलाखीमध्ये बघितलं. जर तुम्हाला आठवत असेल, उजियाऊ नी काय केला, उजियाऊनी केला होता की त्यांनी बोलला की जो कोण मेलेख का कवोद आहे, म्हणजे जो आशेम जो आहे, जो रिस्पेक्टेड किंग आहे, जो आहे किंग ऑफ द एंटायर युनिव्हर्स,
त्याची सेवा कोणी केली पाहिजे? त्याची सेवा केली पाहिजे खालच्या राजांनी. आणि त्यामुळे कोहानीम जे लोक करतात, जे करतात पितो आहेत, ऑफरिंग करतात, तो त्यांना पण करायचा होता. आणि त्यांनी जेव्हा पितो आहेत घेऊन गेले, कोहानीम लोकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. त्यांनी जसं जायचा प्रयत्न केला कोदेशमध्ये, त्यांना ऑलरेडी तिकडं त्यांना बोलतात लकवा मारला, त्यांना लेप्रसीचा फटका लागला आणि त्यांनी स्वतःवरती जशी काय डेथ घेतली, स्वतःवरती त्यांनी बाहेर बसले. तेव्हा त्या वर्षी בשנת מות המלך עוזיהו, त्या वर्षी עוזיהו הראה את אדוני יושב על כיסא רם ונישא ושולב מלאים ההיכל. ट्रान्सलेशन बोलतात इकडे की मी बघितला की हशेम जो आहे योशेव अल किस्से राम वनिसा, म्हणजे खूप मोठ्या वरच्या खुर्चीवरती बसलेला आहे. आणि शुलाव म्हणजे त्याचे एंड्स. शिव इकडे ट्रान्सलेशन जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक ट्रान्सलेशन आहे. मी तुम्हाला सांगतो मेफॉसिम कसे लिहितात. इकडे लिहितात ट्रान्सलेशन शुलाव, तुम्हाला आठवतं शुलाव मलबीम पण आणतात हा लीट असं ट्रान्सलेशन, पण बोलतात असं नाही शिकायला पाहिजे. आणि बोलतात शुलाव म्हणजे शुलाव आपण कुठं बघितला होता? शुलाव आपण बघितला होता एखा एखाच्या चॅप्टर मध्ये, एखाच्या बुक मध्ये आपण बघितला होता शुलाव. शुलाव मले इमदाम इकडं लिहिला होता. दवा म्हणजे निदा च्या रक्ताने तिकडे भरलेला तिचा स्कर्ट आहे, त्याच्याबद्दल डिस्कस केला होता. तिकडे आपण डिस्कस केलं होतं डिस्ट्रक्शन ऑफ द टेम्पल. पण इकडे लिहितात शुलाव म्हणजे तो रोब जो आहे तो भरते खालती. आणि इकडे लिहिला येता एखाल म्हणजे त्या रूम मध्ये. फुल पसूक मध्ये खूप सारं एक्सप्लेनेशन आहे. जसा इकडं बेमे तिकडं मलबी मी वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये बरे इकडं लॉंग 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 एक्सप्लेनेशन आहेत. आणि आपण इकार अद्वारीम बोलू मेन जे पार्ट त्याच्यामध्ये. इकडं शुभ इकडं लिहितात की वयरे एत हशेम, नाव जो लिहिलाय अदनूतचं नाव लिहिलंय. आणि त्याच्यानंतर लिहिलाय योशेव म्हणजे बसलाय. हशेम बसलाय खुर्चीवरती. इकडं इकडं ऑब्विसली या ज्या गोष्टी आहेत त्या लिटरली नाही घ्यायच्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये आपण दुरुस्त करतो. हे बोलतात इकडे काय एक्सप्लेनेशन आहे. ते बोलतात किस्से जो आहे तो आहे अनगा. तो आहे ए, अनगा म्हणजे बिहेवियर आहे की ज्याच्यामध्ये हशेम हशेम पार्टेक करते, हशेम घेते कितीतरी गोष्टी ज्याच्यामध्ये त्याला बोलतात अनगा म्हणजे हशेम रूल करते वर्ल्ड देरख टीव्ही. आणि दुसरा जो पॅटर्न आहे ज्यामध्ये हशेम वर्ल्ड रूल करते त्याला बोलतात अनगा अनिसित. अनगा टीव्हीत म्हणजे जसा वर्ल्ड चालू राहते, पाऊस पडते, ऊन येते, ए, वादळ वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्याला बोलतात अनागा टीव्हीत. आणि अनागा टीव्ही कॅरी आउट करायसाठी आशेमनी त्यांची आर्मी बनवलेली आहे. आणि त्या आर्मीला बोलतात चवा आशमाईम. चवा आशमाईम चवा आशमाईम म्हणजे द आर्मी दॅट इज इन दी स्काईज. आणि इकडे एक्सप्लेन करतात त्याचा अर्थ आहे की सन, एअर, वॉटर या ज्या गोष्टी आहेत याला बोलतात चवा शमाई. म्हणजे ही आर्मी जी आहे वरती, आणि ही जी आर्मी आहे ती डिफाईन करते वर्ल्ड मध्ये नॉर्मल जो अनगा आहे, नॉर्मल जो वे आहे वर्ल्ड रूल करायचा, तो ह्या पद्धतीने रूल करतात. त्याला बोलतात अनगा तिवीत. आणि दुसरी जी पद्धत आहे त्याला बोलतात अनगा अनिसीत. अनगा अनिसीत म्हणजे जिकडे हाशेम बेंड करते रूल्स ऑफ फिजिक्सचे जे रूल्स आहेत सगळे आपले वर्ल्ड याच्यामध्ये टाकलेले की ज्यांनी हाशेम रन करते त्याचा वर्ल्ड, ते रूल्स ब्रेक करायसाठी ती वरची एक लेवल आहे त्याला होता अनगा निश्चित. वंडर्सची जी निश्चित आहे त्याच्यामध्ये. आणि तिकडे लिहितात की ह्या आर्मीला बोलतात सेवा मलाखीम. या आर्मीला बोलतात की जी लोक थांबलेली आहेत, जी 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 ज्या ज्या एंटिटीज या गोष्टी कॅरी आउट करतात,
ज्याला बोलतात ההנהगा הטבעית, त्याला बोलतात צבע, צבא המלכים, angels, army of the angels, שהם גבוהים ממעלה מצבא השמיים, आणि त्यांची लेवल जी आहे ती वरची लेवल आहे צבא השמיים पेक्षा. צבא המלאכים היא वरची आहे צבא השמיים पेक्षा. आणि बोलतात שהם גבוהים ממעלה בצבא השמיים, והם ישדדו כוח המערכת בפקודת רם ונישא. म्हणजे जेव्हा त्यांना कमांड मिळेल वरनं, तेव्हा त्यांना कमांड मिळेल वरनं, तेव्हा ते हे जी पॅटर्न आहे ती ब्रेक करतात. कुठली? खालचे जे लॉज टाकलेत, फिजिक्सचे लॉज टाकलेत, केमिस्ट्रीचे लॉ टाकलेले आहेत, मॅथमॅटिकल लॉज टाकलेले आहेत, ते ब्रेकआउट करतात. ואולם ההנהגה הזאת אינה מתמדת, पण ही जी वेज जी आहे ती नाही कंटिन्युअस आपल्याला दिसते, ती वन्स इन अ वाईल ती अपियर होते. वन्स इन अ वाईल ती अपियर होते, की לא יבטל הסדר הטבע רק לצורך גדול. म्हणजे जेव्हा खूप मोठी गोष्ट आहे, गरज आहे, तेव्हा ते होते. וחוזה פה צייר תחילת ההשגה שהשיג מן ההנהגה הטבעית, שצייר המנהיג העליון הזה כמלך יושב על כיסא. बोलतात इकडं त्यांनी, यशायाहूने जेव्हा त्यांचा पहिला प्रॉफेसी बघितली, तेव्हा त्यांनी बघितला दोन्ही मारखोत. एक मारखोत होती की ज्यामध्ये बोलतात चेवा शमाई मध्ये त्यांनी बघितला की किंग जो आहे तो बसलाय खुर्चीवरती. पण त्यांनी नंतर काय बघितला की त्याच्यावरती दुसऱ्या पण गोष्टी आहेत, की योशे म्हणजे जे की הישיבה תורה למנוחה וקביעות. तिकडे तो कंटिन्युअस बसलेला आहे. וכיסא הם צבא השמיים, म्हणजे ते नॅचरल जे लॉज आहेत फिजिक्सचे, त्याच्याबद्दल इकडे डिस्कशन चालू आहे. की मोशे कतू השמיים किसी. आणि त्याच्यानंतर लिहिलंय राम बेनिसा. माझे राम बेनिसा बोलायला की ही जी किस्से आहे त्याच्यापेक्षा वरची लेवल पण त्यांनी बघितली. והוא מאמר מוסגר על כי יען אותו מקבל יושב על כיסא, בא להרחיק עניין ההשכמה. म्हणजे जसं आपण जेव्हा कबालाच्या गोष्टी आपण बोलतो, तेव्हा आपण पहिले पहिले जे ए-बी-सी ज्याच्या बोलतात कबालाचा, त्याच्यामध्ये आपण काय शिकवतो, की ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आहेत गोष्टी फक्त ही ही हायेस्ट वे आहे एक्सप्लेन करायची. ह्याच्यापेक्षा वरती एक्सप्लेन पण नाही करू शकत, दाखवू पण नाही शकत पिक्चर्स वगैरे. का? कारण की बेहेमत हाशेम जो आहे तो काय बसते खुर्चीवरती, त्याचे जे पाय आहेत ते खालती येतात. तो ह्याच्यामध्ये बोलतात तिकडे की दाखवायला की ही जी गोष्ट आहे ती होती राम वेनिसा, म्हणजे हे जे फिजिकल तुम्हाला दिसते त्याच्यापेक्षा खूप वरती होती. आणि तिकडे ते लिहितात शुलाव शेला किस्से, म्हणजे एंड ऑफ द किस्से जो होता तो होता सोप अनागा टीव्हीत הזאת मलेईम את ההיכל. आणि तो कुठं एंड होत होता? अनागा टीव्ही जो होता तो एंड होत होता सगळ्यात हायेस्ट स्पॉट मध्ये वर्ल्डच्या, जिकडं कोदेशा कोदेशीम होता, जिकडं वंडर्स होत होते ऑलरेडी. आणि ते जे वंडर्स होते ते पण होते थ्रू थ्रू फॉलोइंग द फिजिकल, म्हणजे जे मारक होता टीव्ही जी आहे त्याच्याप्रमाणे होते. म्हणजे धूर वरती चढते, तिकडचे जे कुर्बान होत आहे ते जे त्याचे आखल होता त्यांचा वास नाही येते. तर पॉसिबल आहे की त्याच्यामध्ये अनागा टीव्हीत आहे. पण ती जागा जी होती ती वंडर सगळ्यात सगळ्यात स्पिरिच्युअल जागा होती, सगळ्यात वर्ल्डच्या सगळ्यात टॉपची जागा होती. तिथं हे शूला वेंड होत होते. मी सांगायला की ही जी विजन जो होता तो खूप वरचा विजन होता. आणि तो होता राम बेनिसा नाला בעצמו ומתארים אלו שבאו רק לשבר אוזן בלבד, לשבר את האוזן, כן? मी עץ החיים दाखवला तिकडे, की האריזה ליטת, מה זה לשכח את האוזן? לשכח את האוזן म्हणजे להרגיע את האוזן. מה זה להרגיע את האוזן? להרגיע את האוזן म्हणजे ओझन, समजा मी कुठली गोष्ट बोलतो, तुला मी तुम्हाला सांगतो की मला हाशेम दिसला आणि तो बसले होते खिस्सेवरती, खुर्चीवरती बसले होते. अरे समजायला डिफिकल्ट आहे. कशी काय समजून घ्यायची गोष्ट ही? हाशेम हाशेम बसते खुर्चीवरती, नाही समजलं. माणूस त्याला एकदम इम्पेशंट होते, त्याला त्याला समजत नाही काय चाललंय. बोलतात לשכח את האוזן, म्हणजे לשכח את האוזן, להרגיע, לסבר את האוזן. आणि का फक्त लसबर את האוזן? की बोलतात ही जी लेवल जी आहे ही सगळ्यात वरची स्पिरिच्युअल लेवल आहे, ज्याच्यामध्ये मी समजवू शकतो. जरी मी तुम्हाला याच्या वरती जर अजून काय सांगितला
तर ते त्याचं एक्सप्लेनेशन पण नाहीये. पण ही जी गोष्ट आहे ती स्पिरिच्युअल लेवल्समध्ये डिस्कशन आहे आणि फक्त ह्या पद्धतीने मी एक्सप्लेन करू शकतो जे काय त्यांनी बघितला जे काय त्यांना दिसते ते समजवायसाठी फक्त हीच बेस्ट वे आहे. आणि हे फक्त जे आहे ते सांगण्यासाठी लक्षात घेता ओझन म्हणजे फक्त तुमचा ओझन जो आहे तुमचा जो कान जो आहे त्याला शांत करायसाठी. बेहेमेत ही विजन्स आहे त्या त्या खूप वरच्या विजन्स आपण त्याला डिस्कस पण नाही करू शकत आणि त्यांना डिस्क्राईब पण नाही करू शकत. याला לשכך את האוזן, לסבר את האוזן, म्हणजे शांत करायसाठी की जे काय दिसते ते ऐकायला. कारण की हे ज्या गोष्टी आहेत त्या भरलेल्या आहेत खूप खूप डिस्कशन. इकडं ग्रा पण सिमिलर एक्सप्लेन करतात. ग्रा लिहितात त्याच्या खुर्चीला आहे त्याला बोलतात ओलामा ब्रिया. ओलामा ब्रियाच्या डिस्कशन चालू आहे. इकडे बोलतात ओलामा ब्रिया त्यांनी बघितली आणि तिकडे त्या खुर्चीला 3 पार्ट्स आहेत. एक वरचा पार्ट आहे, एक मिडल पार्ट आहे आणि एक खालचा पार्ट आहे. खालचा जो पार्ट आहे तो एंड होत होता कोदेशा कोदेशीमध्ये. वरचा जो पार्ट आहे तिकडं श्लोशा रिशोनोत मेखनेनीम बेकुसा म्हणजे त्या कुर्सी ती जागा जी होती ती होती मिडल ज्याला बोलतात खागात ज्याला बोलतात बॉडी म्हणजे जिच्यावरती जिकडे बॉडी होती ती त्यांना दिसली ओलामा ब्रियाची म्हणजे असिलूतच्या पहिलेचा जो वर्ल्ड मध्ये आपण जातो तिला बोलतो ओलाम ब्रिया ओलाम ऑफ क्रिएशन ती त्यांना दिसली आणि त्याच्या खालची जी पार्ट होती ती होती म्हणजे ज्याला आपण बोलतो की तो खालती येते ओलाम येचिरा आणि ओलाम मध्ये त्याच्या खालचे जे खालचे पार्ट होते एकदम लास्टचे ते बसले होते खालती बेत मिकदाश मध्ये त्याच्या लास्ट पॉइंट मध्ये जिकडे इखाल होता कोदेशा त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती त्या खुर्चीच्या वरती त्याचे 3 रिशोनत होते म्हणजे त्याच्या खागात त्याचा जो खाबात जो होता खोकमा बिना दा तो खुर्चीवरती होता. गमारामध्ये गमारामध्ये इकडं मसखत यबमोत मेमतेत तिकडं आणलाय की इशायाऊचा नातू मेनशे मेनशे त्यांनी ह्या पसूक मरनं त्याच्या साहेबाला प्रूफ केला की तू खोटा नवी आहेस तू नवी शेकेर आहेस तू फॉल्स प्रॉफिट आहेस आणि त्यांनी त्याला डेथची पेनल्टी दिली का बोलते गमारा की तिकडे लिहिलं आहे राफखा म्हणजे तुझा तुझा राबाई जो होता त्यांनी काय सांगितला तुझ्या राबाईने आम्हाला सांगितला की लो यगानी आदाम वेखाय म्हणजे तुझ्या राबीने मोशे रबेनूने सांगितलं लो यगानी आदाम वेखाय म्हणजे मला जो बघते तो जिवंत नाही राहू शकत काय लो इराणी आदाम वेखाय म्हणजे वारल्यानंतर तुला खेन तुझी लेवलच्या प्रमाणे नाही सगळ्यांना हे मूद दिसतील याला जो कोण जोखे आहे जो कोण त्यांनी अभ्यास केला आहे ज्यांनी कोणी समजून घेतं त्याला दिसेल बाकीचे लोक जे आहेत ज्यांनी नाही अभ्यास केलाय त्यांना दिसेल व्हाईट लाईट जे होते डिफरन्शिएट नाही करू शकणार आणि हे मी नाही बोलत हे जे लोक परत आली वर्ल्ड मधनं ते डिस्क्राईब करतात बोलतात की वेलो यगानी आदाम वे खाय मोशे रबेनू त्यांनी सांगितलं जो कोण मला बघल तो जिवंत नसणार आहे तो वरती आल्यावरती मला बघल कुठल्या कुठल्या बेखिनात मध्ये काय कुठल्या एरियाज मध्ये ते डिपेंड करते पण लो यगानी आदाम वे खाय आणि तू येतोस आणि बोलतो वेयरेत अदोनाई योशेव अल किस्से तू तुझा राब बोलते नाही दिसत आणि तू बोलतोय दिसते नक्कीच तू नवी शेकेर आहेस तू खोटा नवी आहेस तुला डेथ पेनल्टी आहे आणि त्यांनी तिला मारला गमारा तिकडे बोलते की इशायाहूने त्याला उत्तर नाही दिला मेनशेला अफल्पिशे उत्तर आहे इशायाहूने त्याला उत्तर नाही दिला का तर बोलते की मेनशे जो आहे तो उत्तर नाही बघते तो बघते तिरुचिम तो बघते त्याला तिरुचिम नाही त्याला कुशियोत आहेत त्याला तिरुचिम आहेत तर मी काय बोलते त्याला नाही डिफिकल्टी आहे त्याला तिरुचिम आहे मला तो मारायसाठी रिझन बघते आणि समजा मी त्याला उत्तर दिला तर तो होईल बे मजीद म्हणजे तो होईल जसं काही मुद्दामून त्यांनी मला मारला आणि जर तुम्हाला मारते विदाऊट नोईंग द आन्सर मे बी त्याच्यामध्ये शोगेग म्हणजे मिस्टेक त्यांनी केल्यासारखं त्याच्यावरती दीन होईल आणि मे बी त्याला परत रिटर्न यायचा पॉसिबिलिटी आहे त्याला चुबा करायची पॉसिबिलिटी आहे आणि त्यामुळे उत्तर नाही दिला पण गमारा आपल्याला उत्तर देते का उत्तर देते गमारा उत्तर देते एक्सप्लारिया मोशे रबेनु ראה מאקספלריה אמירה וישעיהו הראה מאקספלריה שאינה מאירה आणि आपण ग्राप्रमाणे एक्सप्लेन केला होता מהירה דמהירה מהירה שאינה מהירה אינה מהירה שאיना מהירה וכולי. बायनॅक्युलर्सचा एक्झाम्पल तुम्हाला दिला होता रबी मराठीमध्ये प्लीज.
हा कुठपर्यंत मी बोललो כן. इव्रित मध्ये? अख्खा सगळा इव्रित मध्ये बोललो मी? לא, לא. तर קצת, קצת. כן. तर אה, उत्तर אה, ते शिमून, तुम्ही बोलत तो जर त्याच्या राप सारखा त्याचा उत्तर त्याचा नाही, इट्स नॉट कंपल्सरी की 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 मॅडम फिरक्याबत मध्ये लिहिलं आहे मी तलमिदा व्योतर लमाती शिकलो. जर राप נכון. बोलते मी त्या स्टुडंट पासून जास्त शिकलोय माझ्या राप पेक्षा, सो सो तो त्याला लाईक पसूल नाही करतो, इनव्हॅलिड नाही करत त्याला. सो आय डोंट नो एवढं का יפה त्यांनी. מאוד, יפה מאוד, יפה מאוד. आणि शुभ, इकडं आपण एक्सप्लेन करतोय माहूत ऑफ हशेम, हशेमची माहूत. तिकडं दोन ओपिनियन नाही होऊ शकतात काय? आपण उत्तर तो गमारात दोन ओपिनियन आहेत. पण जर तुला प्रश्न आहे तर मी उत्तर देईन. पण जर तुला तिरूच आहे तर उत्तर नाही देऊ शकत मी, नखोन? तिरूच म्हणजे तुझ्याकडे जर रिझन आहे ऑलरेडी, त्याला मी उत्तर नाही देऊ शकत. तुला जर प्रश्न आहे, जसं राव गाब्रिएलनी बोलला की बेमेत लिहिलाय पिरक्यावत मध्ये मिकोल अदम नमाती वे तलमिदा मिकुला, म्हणजे मी सगळ्यांकडनं शिकलो, मी राव आहे तरी पण मी सगळ्यांकडनं शिकलो, आणि तलमीद माझे जे स्टुडंट त्यांच्याकडे मी सगळ्यात जास्त शिकलो. तर प्रश्न काय हा प्रश्न आहे. पण जर माझ्याकडे रिझन आहे की तुझ्या रावनी मला सांगितलं आणि तुला तुला कसं काय दिसला, म्हणजे तू खोटा नवी आहेस. तिरूच आहे, तुला तुला प्रूव्ह करायसाठी की तू खोटा नवी आहेस. तर माझ्याकडे जर ऑलरेडी तिरूच आहे, त्याला मी उत्तर नाही देऊ शकत. समजते? करेक्ट राबी. पण तुम्ही जे बोलले होते ते डिफरन्स बोलले होते, अं, जे मोशे रब्बेनूने जे बघितलं आणि जे हो. जे इशायानी बघितलंय, इशाया हा काय नबीने बघितलं. तर काय बेसिकली त्याच्यामध्ये डिफरन्स हा आहे की मोशे रब्बेनूनी समोर समोर बघितलं आणि इशाया हा नबीनी स्वप्न बघितलं, ड्रीम मध्ये. ओके. म्हणजे आज ग्रा एक्सप्लेन करतात. बेसायदर काय जर तुम्ही बोलता त्याच्यामध्ये पण एक्सप्लेनेशन आहेत गमाराचे. पण ग्रा एक्सप्लेन करतात, मला आवडलं ग्राचं एक्सप्लेनेशन. ग्रा बोलतात की मोशे रब्बेनू जसा बायनॅक्युलर आहेत, कॅन बायनॅक्युलर आपल्याकडे, आणि आपण एक लांबची कुठेतरी गोष्ट बघतोय. मोशे रब्बेनूचे बायनॅक्युलर जो होते, त्यांची जी जवळची काच होती आणि लांबची काच होती, दोन्ही काच नक्की होत्या दोन्ही साईडनी. त्यामुळे त्यांना दिसला क्लिअर. आणि त्यामुळे मोशे रब्बेनू बोलले लो आणि आदाम वे खाय. का? कारण की ते बघतात लांबचं आणि दोन्ही क्लिअर दिसतात. इशायाऊ जे होते नवी रिशोनीम, नवी रिशोनीम म्हणजे पहिलेचे नवी मध्ये होते, त्यांचे जे बायनाकुलर्स होते, ते बायनाकुलर्स मध्ये होती एक काच. नाही लिहित अरे ग्रा कुठली काच, फक्त एक काच त्यांची ब्लर्ड होती, ती थोडी त्यांची स्क्रॅचेस होते, त्याच्यावरती डस्ट होते आतमधनं, ती क्लीन नाही केली होती, नॉट सर्व्हिस्ड. आणि त्यामुळे त्यांनी जे बघितलं त्यांना होतं व्यारे 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 एत हशेम योशेब अल किसे. ती ग्लास क्लिअर नसल्यामुळे, आणि ऑब्व्हियसली आपण बघू पुढे जाऊन की का त्यांची ग्लास क्लिअर नव्हती. म्हणजे नाही बोलणार, पण आपण शिकू काय की का ग्लास क्लिअर नव्हती. ऑब्व्हियसली मोशे रबेनूची स्खूत, आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांची स्खूत, आणि इकडचे लोक जे ऑप्ट करत होते, स्वतःला सिलेक्ट करत होते विथ ऑल द तोवा, त्यांना सगळ्या चांगल्या गोष्टी दिल्या आणि त्याच्याने त्यांनी त्याचा यूज केला पाप करायसाठी. अफिलू नवीचं जी विजन जी आहे ती पण ब्लर झाली, आणि त्यामुळे त्यांना दिसते आशेम योशेवाल किस्से के बोधो. शुभ शुभ आशेम, जेव्हा आपण मोशे रबेनूच्या नावाने बोललो तेव्हा लो इरा आणि आशेम विखाय, तिकडे आशेमचं नाव जो लिहिलंय तो युद्धके मध्ये लिहिलाय, इकडं लिहिलाय अदनी अदनी. आणि इकडं अजून एक एक्सप्लेनेशन आहे, आपण तो बोलू. पण बेंताईन बोलतात की बायनाक्युलरचा प्रॉब्लेम होता, नाही की नवीचा प्रॉब्लेम होता. याला बायनाक्युलरचा तो कुठं होता, कुठल्या जनरेशन मध्ये होता? तुमच्या जनरेशनच्या प्रमाणे तुमच्या रब्बानी लोक तुमच्या जनरेशन प्रमाणे मिळतील तुम्हाला. तुम्ही नाही एक्सपेक्ट करू शकत की तुम्हाला मिळतील मोशे रब्बेनू, तुम्हाला मिळतील इशायाहू नबी तुमच्या जनरेशनसाठी. दिसत आहे इथपर्यंत? मी अजून एक गोष्ट ऍड करणार आहे गमारामधनं, जे येस इथपर्यंत राबी. क्लिअर असेल तर. येस गब्रिएल राबी. दिसत आहे? כן, כן. अजून मी एक प्रात ऍड करतो. तिकडं गमारामध्ये मसखत खगीगा, तिकडं त्यांनी आणलाय की ह्या ज्या गोष्टी ज्या दिसल्या, ह्या ज्या गोष्टी बघितल्या इशायाहूनी, सेम गोष्टी बघितल्या यहेस्केलनी पण. यहेस्केला नव्हे, त्यांनी पण सिमिलर गोष्टी बघितल्या. तिकडं तिकडं त्यांनी लिहितात हयोत हयोत अकोदेशसाठी एक्सप्लेनेशन केलंय.
हायोता कोदेश, आणि आपण सकाळच्या नमाजमध्ये पण बोलतो, आपण बघू पुढच्या पसुकीमध्ये लिहिलंय सराफिम. पण यहेस्केल आणतात, कारण ग्रा आणतात इकडे, म्हणून मी फक्त तो ऍड करतोय. ते बोलतात की यहेस्केलच्या नेबुवत मध्ये, जेव्हा बेजा आपण येऊ यहेस्केलच्या पसुकीमध्ये, तिकडे आपण बघू यहेस्केल आपण सिमिलर दिसला, आणि तिकडं यहेस्केल अफिलू डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करते आणि खूप सारे डिटेल्स सांगते. आणि तिकडं थोडेफार जे डिटेल्स आहेत ते चेंज आहेत. एक डिटेल जो आहे तो आहे की तिकडं लिहिलाय शेम एलोकीम, शेम एलोकीम. दुसरी जी गोष्ट आहे ती सराफिमच्या पुढच्या पसूक मध्ये, की यहेस्केलला दिसले 4 विंग्स आणि इशायाहूला दिसले 6 विंग्स. आणि इशायाहू एक्सप्लेन करतात पखोत, पण यहेस्केल जे आहे ते खूप एक्सप्लेन करतात, खूप 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 एक्सप्लेन करतात तिकडं डिटेल्स मध्ये. अबाखायोत कोदेश अफिलू तिकुने जोहरच्या स्टार्टिंगला, तिकुने जोहरच्या स्टार्टिंगला तिकडे अकदामोत मध्ये मिगदाश मेलेक ते आणतात तिकडे. खूप 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 एक्सप्लेनेशन, खूप माझे खूप 50 पेजेस, आणि मी बोलतोय 50 पेजेस म्हणजे मी तुम्हाला बोलतोय कमी मध्ये, काय मे बी 80 पेजेस इंट्रोडक्शन आणतात की काय तिकडं त्यांनी डिस्कस केला, काय तिकडे डिस्कशन चालू होतं आणि का. कारण की जेव्हा आपण येऊ जोहार तिकुनीम शिकायला, तेव्हा आपल्याला अशी अंडरस्टँडिंग ती वाईड अंडरस्टँडिंग पाहिजे. आपला आपला जो दात जो आहे ती रखाव असली पाहिजे, की इकडं तिकोने जोहार मध्ये रबी शिमोन सांगतील सिमिलर टू नेबुआ ऑफ यहेस्केल. आणि त्यामुळे किती खशूब आहे, तिकडं आणतात मिगदाश मेले, किती खशूब आहे नबीचा अभ्यास, नाखचा अभ्यास, तेलीमचा अभ्यास, कुतुबीम, सगळ्या कुतुबीमचा अभ्यास. का? कारण की हे जे पिरुशीम आहेत हे तुम्हाला दात अजून रेखावा करतात, हलाखा अंडरस्टँड करायसाठी, मुसार द्यायच्यासाठी, तुमचा नॉर्मल जो डे टू डे कंडक्ट आहे याबद्दल हशेम, तो कंटिन्यू करायसाठी. आपण बघू इकडं पसुकीमध्ये खूप वरचे पसुकीम आहेत, खूप वरचे लेवलच्या बद्दल डिस्कशन आहे. पण रशास मधनं मी आणीन तुम्हाला दाखवायला, आणि तेव्हा तुम्हाला काल मी बोललो होतो की रशास मधनं मला दाखवीन की रशास शिकवतात अवोदात हशेम. वाटते तुम्हाला कवानो ते, पण इकडे बोलतो अवोदात हशेम, अवोदात हशेम. आपण बघू बेसात हशेम पुढच्या पासून मध्ये. तिकडं ग्रा एक्सप्लेन करतात, बोलतात ग्रा एक्सप्लेन करतात एला इशाऊ दोमे लेबेन क्राख. באמת खगिगामध्ये सेम लिहिलेलं आहे, एला इशाऊ दोमे लेबेन क्राख, म्हणजे तो मुलगा जो होता इशायाऊ, तो होता इन द टाइम्स वेन इस्रायलचे जे राजा होते ते सदिकीम होते. आणि अजून जो तो जे हा जो एक घेऊन होती ती पुढे होणार होती. त्यामुळे हे जे तिकडे जे व्ह्यूज होते ते नॉर्मल व्ह्यूज होते. म्हणजे समजा कोण मुंबई मधला माणूस आहे आणि त्यांनी बघितला तिकडे प्राईम मिनिस्टरचा एनवॉय, काय तो जाते वगैरे, कसं त्यांना थांबायला लागला ट्रॅफिक लाईट मध्ये, पण त्यांनी बघितला एनवॉय गेला त्याचा, ट्रम्पचा एनवॉय, काय בסדר, כאילו, בסדר, הכל טוב, יפה, तू एक्सप्लेन कराल मी बघितला, וזהו. पण समजा कोण गावाचा पोरगा असेल अलिबागचा, तो एक्सप्लेन करून सांगाल, वाव एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या, एवढ्या मोठ्या गाड्या, त्याचे बाईक्स आणि त्यांचे झेंडे आणि हे, त्याच्याबद्दल डिस्कस करा. जो पोरगा रगील आहे मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन येऊन बघण्यामध्ये, तो एक्सप्लेन करते, खेळ मी बघितला, וזהו. यहेस्केलचा नेबुआ जो होता तो होता מחוץ לארץ. ऑलरेडी डिस्ट्रक्शनच्या नंतरचे नेबुवत होते, आणि त्यामुळे तिकडे बरेचसे डिटेल्स होते ते थोडे चेंज होते, पण ते खूप डिस्कस करतात ह्या रिझन साठी. का? कारण की ह्या ज्या विजन्स ज्या होत्या त्या कमी कमी होत गेल्या होत्या. इशायाहूच्या पहिले होते एलियाहू नबी, त्याच्यानंतर होते नाही इशाया, एलिशा नबी, त्याच्यानंतर होते मिखा, त्याच्यानंतर होते आमोस. नबी येऊन जाऊन होते तिकडे, त्यांना विजन्स होत्या. त्यामुळे तो एक्सप्लेन करते וזהו, राम וनिसा. शुलाव मलेईम את ההיכל, म्हणजे शुलाव जो आहे तो मले आहे याच्यामध्ये, एक जसा एक्सप्लेन केला तसा. पुढचा पुस्तक आपण बघू. बोलतात राबी, सराफिम काय मला 2 प्रश्न आहे राबी. काय तुम्ही बोलले होते हा इथं आदानोत लिहिला आहे आणि तिथं त्या पासूकमध्ये योद के आणि नंतर वाव के लिहिला एलोकिम, होता. एलोकिम तिकडं एक ओके. हेस्केल मध्ये एलोकिम, मोशे रबेनूसाठी युद्धके, आणि इकडे अदोन्नत. तर त्याच्यामध्ये ते तिघे युसेस जे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते एक पहिला होता. आणि दुसरा की यांना याच्यापेक्षा डिटेलमध्ये डिस्क्राईब करायला अलाउड होता का? ते 2 हो, प्रश्न आहे मध्ये. पहिला जो नाव आहे सगळ्यात जो आशेमचा जो सगळ्यात हाय लेवलचा जो हायस्ट लेवलचा जो नाव जो आपल्याला वन ऑफ द हायस्ट लेवलचं नाव जे आहे याच्यामध्ये आपल्याला आशेम डिस्कस करते तो आहे युथकेचं नाव पशूत. केन अरिजाल त्यांच्या एचखाईम मध्ये
एच खाईम इज ऍक्च्युली कंपायलेशन ऑफ कितीतरी पुस्तकांमध्ये जे महाराम पापिरासने कंपाईल केले, पण त्यांच्या पुस्तकांमधनं त्यांनी डायरेक्ट फक्त कंपायलेशन त्यांनी आणले अरिझाच्या पुस्तकांमधनं आणि एच खाईम क्रिएट केला. तिकडं जेव्हा आपल्याला येतात एक्सप्लेन करायला वर्ड्स एक्सप्लेन करतात, तेव्हा ते एक्सप्लेन करतात विथ द नेम ऑफ युद्ध के वाव के, की तो सगळ्यात पशुत नेम, सगळ्यात जो पशुत मी येऊ शकतो, जो एक्सप्लेन करते म्हणजे तो आता पण आहे, नंतर पण आहे, सगळ्या वेळेवरती आहे, तो जो नाव आहे तो आहे युद्धकेचं नाव. म्हणजे याच्या क्रिएशनच्या पहिले, क्रिएशनच्या नंतर, तमीद, ऑल द टाइम, तो आहे युद्धकेचं नाव. तो नाव इज कन्सिडर्ड सगळ्यात वरचं. तो आपण आपलं तोंडाने बोलत पण नाही, आपलं दुसरा नाव जो एकी आहे तो आपण बोलतो पसुकीमध्ये, जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय एकी आहे, अशर एकी आहे, वेजे आपण बोलतो त्याचे नाव. युद्धकेचं जो नाव आहे तो आपण नाही बोलत तोंडाने, आणि आपलं बोलण्यावर त्याच्या पनिशमेंट आहे त्याला, की काय तोंडात नाव घ्यायला त्या नावाला. त्यामुळे तो नाव जो आहे तो वरचा, खूप खूप वरचा नाव आहे तो. हशेम तिकडं मोशे रबेनूची जी प्रोफेसी होती ती त्या नाव आहे. अदनूत आपण बघतो युद्धके, आपण बोलतो अदनूत, म्हणजे अजून हा जो नाव आहे तो आपण स्थाम बोलत नाही. आणि जेव्हा तो आपण सगळ्यात वरचा नाव येतो तो आपण बोलतो अदनीच्या नावाने. त्यामुळे हा जो नाव आहे तो वरचा नाव आहे, तो ओलामा ब्रिया मधलं नाव आहे अदनूतचा, अदनीचं नाव. युद्धकेचं नाव आहे तो एलाकूत गमुआ बोलतात. एलाकूत गमुआ म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात वरची हाय लेवलची आहे. त्याच्यावरती पण खूप सारे वर्ल्ड आहेत, काय खूप सारे वर्ल्ड आहेत ओलामा असिलूतच्या वरती पण. पण आपल्यासाठी एलाकूत गमुआ तिकडं तो जसं काय हाशेम आहे, पण हाशेम तो हाशेम आहे, ओलामा असिलूत नाही. काय एनसोफ, एनसोफ पण मध्ये पण बोलला, त्याला कमी केला. तर तो नावाचा डेप एलोकिम जो आहे तेव्हा तो मिदाचा दिन, तो रिप्रेझेंट करते मिदाचा दिन. तो बिखलाल लेफ्ट साइडचं नाव आहे. आणि त्यामुळे ही हा जो नाव जो आहे तो जसं काय त्यांनी बघितला ओलामा यत्सिरामध्ये, कारण की त्यांनी जे एंजल्स डिस्क्राईब केले, त्यांनी ते एंजल्स डिस्क्राईब केले, त्यांना बोलले काय, त्यांना बोलले खायोता खोदेश. जेव्हा आपण सकाळी आपण दुशा बोलतो तेव्हा आपण तिकडे हे सगळे नावं आपण घेतो ना, तेव्हा आपण तिकडे काय बोलतो, तेव्हा तिकडे आपण बोलतो विकुला मेकबली माले, ज्या पहिले आपण बोलतो ना, כולם עומדים ברום עולם, משמיעים בעירה יחד בכל אלוקים, דברי אלוקים חיים, כולם אוהבים וכולי, זה פעילי, आपण बोलतो. נכון, שרפים וחיות הקודש, שרפים וחיות הקודש, אופנים, עורפים, शेमाच्या आधी ते गाणं आहे. נכון, בדיוק. אשר, טוב. הנה, שנייה, כולם בחוכמה עשית. שננתר आपण बोलतो. אופנים ושרפים, והנה. קדוש קדוש बोलल्यानंतर आपण बोलतो אופנים וחיות הקודש, ברעש גדול מתנסים לעומתם שרפים. שרפים זו आहे, तुम्ही बघता אופנים, इकडे लिहिलं आहे אופנים, त्याच्यानंतर लिहिलं आहे חיות הקודש, ברעש גדול מתנסים. לעומת השרפים, ולעומת המשבחים ואומרים. म्हणजे ते दोघं जण जे आहेत, ते दोघं जे मलाखीम आहेत, אופנים, עולם העשייה जे एंजल्स आहेत त्यांना बोलतात אופנים, חיות הקודש עולם יצירה, आणि सेराफिम त्याच्या वरच्या याच्यामध्ये, सेराफिम एंजल्स ऑफ फायर जे आहे ते ओलामा ब्रिया मधले एंजल्स आहेत. लेवमाता मेशबखीम वेओमेम, आणि त्याच्या पुढे नंतर जाऊन ते बोलतात बाऊ केवोदा हशेम. पण शिव त्यांनी बघितले खायोत कोदेश, काय तिकडं खायोतची नावं दिली त्यांनी, आपलं नाव सांगितलं शो, लायन, काय त्यांनी तिकडं नेशर बघितला, त्यांनी ईगल बघितला खुले, आणि माणसाचा परसूप बघितला, त्यांनी अॅनिमल्स बघितले. इकडं त्यांनी एंजल्स बघितले. एंजल्स ज्या इथे आहेत एंजल्स, पण ते एंजल्स होते ओलामा ब्रियामध्ये, त्यांच्या चार चार विंग्स होते येहेस्केलच्या मगोत मध्ये. इकडे त्यांना 6 विंग्स आहेत. आपण ते पण डिस्कस करू 2 मिनिटात. अजून काय प्रश्न होता तुमचा दुसरा, की दुसरा प्रश्न काय विचारला होता? ह्याच्यापेक्षा म्हणजे डिटेल्स त्यांना डिस्क्राईब ओके. करायला लावलं होतं. नवीला जे त्याला दिसते त्याला सांगायला कंपल्सरी आहे, जे त्याला ते दिसते त्याला ते कंपल्सरी आहे सांगायला, जसं दिसते तसा. म्हणजे तुला सीर नफवाक दिसते, सीर नफवाक सांग, तुला जे दिसते तसं तू सांग, जे काय दिसते ते तुला सांग.
त्यांनी डिस्कसच नाही केला, कारण की त्यांना ते युजल होते त्यांना बघायला या कुठल्या कुठल्या गोष्टी, पण यहेस्केलला त्या नव्हत्या. तो पसुक मध्ये लिहिलं आहे, सेकंड पसुक मध्ये, सेराफिम עומדים ממעל לו, שש כנפיים לאחד, בשתיים יכסה פניו, ושתיים יכסה רגליו, ושתיים יעופף. טוב, הגענו, הגיע עת דודי. אבל סרפים עומדים ממעל לו. מה זה סרפים עומדים ממעל לו? लिटरल ट्रान्सलेशन मध्ये काय लिहिलंय? इकडं लिटरल त्यांनी ट्रान्सलेशनच नाही केला. ज्याला कोणाला इव्हरीत समजते, गब्रिएल तुम्ही बघता काय इकडे लिहिलंय? मी माल लो, एन ट्रान्सलेशन, נכון? एन ट्रान्सलेशन, त्यांनी ट्रान्सलेशनच नाही केलं याचं. मी माल लो चं ट्रान्सलेशन, लिटरल ट्रान्सलेशन आहे ऑन टॉप ऑफ हिम, נכון? लिटरल ट्रान्सलेशन, כן? אפילו רש"י पण, כן? רש"י פשטן של הפשטנים, बोलतात सेराफिम ओमदीम मिमालो बशमाई. त्यांनी काय बोललं? वरती. पण इकडं सिफ्रियाचं ट्रान्सलेशन त्यांनी तो विदाऊट प्रसूत त्यांनी जसं काय त्यांनी इग्नोर केला, काय जसं काय त्यांनी इग्नोर केला इकडे लिहिलेला शब्द मी मालो, त्यांनी इग्नोर नाही केलाय, कारण की त्यांनी कन्सिडर केलेत मेफर्शिम, आणि मग त्यांनी सांगितले काय लिहिलंय, की जर लिटरल ट्रान्सलेशन केला तर होऊ शकते हेरेसी. तर इकडे लिहिताना पसुक मध्ये लिहिलं आहे सेराफिम ओमदीम मिमाल लो, म्हणजे कोणाच्या वरती? आशेम आदनूत जो आहे त्याच्या वरती कोणी त्यांनी बघितलं? त्यांनी बघितलं सेराफिम. सेराफिम एंजल जे आहे ते एंजल, ब्रियाचे एंजल, त्यांनी बघितले वरती. बोलतात इकडे मलबी पसुक जेव्हा वाचतो तेव्हा तो वाचायला पाहिजे सेराफिम ओमदीम मिमाल लो, म्हणजे जसा इकडं तो हा जो साईन जो टाकलेला आहे, की ज्या साईन मध्ये आपण थांबतो, तो साईन पाहिजे नंतर वाचताना तो एक्सप्लेन करायसाठी. सेराफिम ओमदीम मिमाल, म्हणजे त्या किस्सेच्या वरती, त्या जागेच्या वरती, त्या खुर्चीच्या वरती होते सेराफिम, ते एंजल्स इकडे होते. आणि ते कशासाठी होते? लो, त्याची त्याची मदत करायसाठी, त्याचे जे नाही त्यांना मदत करायसाठी, त्यांची जी इच्छा जी आहे हशेमची ती कॅरी आउट करायसाठी. जसं आपण पहिले एक्सप्लेन केला की दोन प्रकारच्या अनागोत आहेत, एक अनागातिवीत आणि एक अनागात निसीत. अनागातिवीत त्याच्यासाठी वेगळी आर्मी आहे, ज्याला बोलतात सन, मून, वॉटर, सी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे ते ती जी फोर्स आहे, ती जी आर्मी आहे ती त्याच्यासाठी आहे. आणि दुसरी जी आहे हे ओमदी मी माल लो, म्हणजे ते स्टँड बाय मध्ये उभे आहेत, की त्यांना त्यांना कुदा मिळाला, त्यांना ऑर्डर मिळाली की ते जातील आणि खालच्या ज्या अनागा तिवीत जो आहे तो डिस्ट्रॉय करतील, तो चेंज करतील, त्याच्यासाठी ते उभे आहेत. सेराफिम ओमदी मिमाल लो, मिमाल का खावाचं? सेराफिम ओमदी मिमाल लो, त्याच्यासाठी, त्याच्या आज्ञासाठी ते उभे आहेत आणि ते कॅरी आउट करतील जेव्हा गोष्ट त्यांना ऑर्डर मिळेल तेव्हा. पण साम बेंताय ओमदीम लो मिआल लो, जेव उभे आहेत व जेव. इकडं शात आपण डिस्कस करू पहिले, आणि शात पण तुम्ही बघाल तर विदाऊट कबाला इम्पॉसिबल आहे, ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे एक्सप्लेन करायला. पण काय, कारण की मलबीम एक्सप्लेन करतात, बोलतात इकडे शेष कनफाईम लेखाद, प्रत्येकाला सहा सहा पंख आहेत, प्रत्येकाला 6 पंख आहेत. आणि त्या 6 पंखांमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगतो की का यहेस्केलला दिसला, कारण की जेव्हा आपण रशस बघू तेव्हा मी विसरले जाईन, आणि त्यामुळे मी पहिले तुम्हाला सांगतो इकडे त्यांना 4 का दिसले. लिहितात की त्यांचे 6 जे पंख होते त्या पंखांवरती लिहिला होता बारूख, त्याच्यानंतर शेम, त्याच्यानंतर खेवोद, त्याच्यानंतर मलखुतो, आणि त्यानंतर लेओलाम वायद. या त्यांच्या पंखांवरती या गोष्टी लिहिल्या होत्या. बारूख शेम बेशखमालो, त्याला बोलतो बेशखमालो. बारूख शेम खेवोद, त्याच्यानंतर मलखुतो, त्याच्यानंतर लेओलाम, त्याच्यानंतर वायद. या गोष्टी त्यांच्या पंखांवरती लिहिल्या होत्या. जेव्हा यहेस्केलनी हे एंजल्स बघितले, त्यांचे 2 पंख जे होते ते कापले गेले होते, कारण की बेतामिकदाश नव्हता. आणि एक्सप्लेन करतात गमारामध्ये कुठले पंख कापले गेले होते, तर बोलतात पंख जे शिराचे पंख होते, जे लेवीम लोक जेव्हा गाणी गायचे बेतामिकदाश मध्ये, तेव्हा त्या त्या गाण्यांनी ते पंख त्यांचे मेंटेन राहायचे. बोलतात आणि त्या पंखां कुठल्या बारूक शेम मधले कुठले पंख कट झाले होते,
तर बोलतात केवोद आणि मलखुतो हे दोन पंख जे आहेत ते कापले गेले होते. त्या एंजल्सला यात ही दोन नावं नव्हती. त्यामुळे बोलतात इकडे मध्ये जेव्हा आपण येतो आणि आपण बोलतो योमतोव मध्ये, योमतोवच्या बराखोत, योमतोवच्या नमाजीमध्ये आपण काय बोलतो, וגלה עלינו כבוד מלכותך, נכון? וגלה עלינו כבוד מלכותך. מה זה כבוד मलखुतेख? हा बेत मिकदासचा जो रिटर्न आहे तो येऊ दे आमच्याकडे, आणि ते आपण मागतो. आपण सगळ्या आपल्या हॉलिडेजच्या मध्ये जी आपण नमस्कार करतो याच्यामध्ये आपण बोलतो וגלה כבוד מלכותך עלינו. तो रिझन आहे की आपण बोलतो गले कबूल मलखुतेख. तो इथं कनाफचा रिझन लिहितात. कनाफला कनाफ का बोलतात? माझे खनाफ, माझे कनाफ, कनाफचा अर्थ इकडे काय लिहिलाय? पंख, נכון? विंग्स. पण मलबीम एक्सप्लेन करतात विंग जो आहे तो विंग जो आहे तो एव्हार आहे. कनाफ जो आहे तो आहे फेदर. नाही, जसं इकडे त्यांनी लिटरली ट्रान्सलेट केलंय वेव्हर, जसं लिहितात त्या भाषामध्ये आयुफा एशकोना. तिकडे लिहिलं आहे एव्हार. कसं लिहिलं त्या आयुफा एशकोनाच्या गाण्यामध्ये? मी इथेन ली एव्हार कयोना वायुफा एशकोना, נכון? मी इथेन ली एव्हार कयोना. माझं एव्हार कयोना पंख. तो तो जो ऑर्गन आहे, तो हात जो आहे त्याला बोलतात पंख. पण इकडे लिहिलंय कनाफ. बोलतात कनाफचा अर्थ आहे ते फेदर जो आहे त्याला, म्हणजे जी गोष्ट कव्हर करते, जी गोष्ट शील्ड करते त्याला. दुसरा जो वापरणं आहे कनाफचा, तो वापरतात कनाफ इव्रित लँग्वेज मध्ये, लशोना कोदेश, म्हणजे तनाख मध्ये, मिशनामध्ये. जसा लिहिला आहे एरवाच्या याच्यामध्ये लिहिलाय ואל תגלה כנף אביך, נכון? तिकडे लिहिलंय कनाफ अविखा. माझे खनाफ अविखा बोलतात जी गोष्ट लपलेली आहे, जी गोष्ट हिडन आहे, ती तू रिव्हील नको करू. त्याचा अर्थ आहे कनाफ, कनाफ बोलतात कनाफ तू रिव्हील नको करू तुझ्या आबाचा, म्हणजे आबाची जी गोष्ट लपलेली आहे ती गोष्ट तू रिव्हील नको करू. तिकडं बेसिकली एक्सप्लेन करतात आबाची बहीण, आबाची बायको वगैरे, जरी तुझी इमान असेल तरी त्यावर लग्न करायला तुला अलाउड नाही, त्याच्यावर तुला फिजिकल रिलेशनशिप ठेवायला तुला अलाउड नाहीये. आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे की ते गल्ले कनाफ अविखा. बोलतात इकडे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याने ते लपवत होते, काहीतरी गोष्टी ते लपवत होते. काय लपवत होते? बोलतात इकडं मलबीम की ही जी गोष्ट आहे ती एक्सप्लेन करू शकतो बदרך החוקרים או מקובלים. बोलतात ही गोष्ट जी आहे ती एक्सप्लेन करायला मेकुबालिम लोकांची मदत आपल्याला लागणार आहे, विदाऊट विच मी एक्सप्लेन नाही करू शकत. काय याचा अर्थ आहे? बोलतात शेष कनफाईम लेखात, त्यांना 6 पंख आहेत प्रत्येकाला. बेश्ताईम यखसे पनाव, यखसे पनाव तो तोंड त्याचा बंद करते. माझे यखसे पनाव बोलतात मलबीम, बोलतात इकडे यखसे पनावचा अर्थ आहे की जेव्हा जो मला सोत आपण कबालाच्या विदाऊट आपण या गोष्टी पण एक्सप्लेन नाही करू शकत. बोलतात तिकडे जेव्हा झिवुगीमच्या बद्दल आपण डिस्कस करतो तेव्हा आपण झिवुगीम, कुठल्या झिवुगीमच्या बद्दल डिस्कस होतो? पनीम बेपनीम. काल आपण बोललो की याच्यामध्ये पोरीमच्या याच्यामध्ये शिवरमध्ये झिवुगीम आहेत त्याला होतात पनीम दे पनीम. एश झिवुग पनीम दे पनीम. दुसरा झिवुग जो आहे तो होतात अखोर बे पनीम. आणि तिसरा झिवुग जो आहे तो अखोर बे अखोर. अखोर बे अखोर, पनीम बे अखोर आणि पनीम बे पनीम. पनीम बे पनीम जेव्हा तो झिवुग होते तेव्हा खालच्या वर्ल्ड मध्ये त्याचे मुखीन, त्यांची लाईफ जी आहे ती इकडनं ती उतरते खालती. बेशनाईम यखसेपना, म्हणजे त्याला तो बोलते की हे एंजल्स जरी खूप वरचे एंजल्स होते, खूप मोठे मोठे एंजल्स होते, तरी पण त्यांना लिमिट आहे की ते जेव्हा झिवुग मध्ये त्यांना जेव्हा मुखीन मिळतात तेव्हा ते अनकवर्ड असतात. पण त्यांच्यावरती स्टेज येते की त्यांना ते बंद करायला लागते. का? कारण की त्यांना ते पनीम नाही मिळत, त्यांना ते झिबूक, त्यांना जे मुखीन जे आहेत त्यांना ते मिळत नाहीयेत, आणि त्यामुळे त्यांना चेहरा बंद करायला लागते, सांगायला की जो त्यांच्या वरती बसलेला रामवे निसा तो त्यांना प्रोव्हाइड करते. बिश्नाईम यखसे रगलाव, म्हणजे रगलाव खालती. एक्सप्लेनेशन बोलतात की पाय जे आहे ते सगळ्यात खालच्या लेवलचे हे गोष्ट आहेत, आणि ते रिव्हील नको करायला हाशेमच्या समोर, हाशेमच्या मूदच्या समोर रिव्हील नको करायला, म्हणून ते कव्हर करतात. पण आपल्याला माहिती आहे की जो कोण मलखूत आहे कुठल्या वर्ल्डची, ती होते केतेर, दुसऱ्या वर्ल्डची, खालच्या वर्ल्डची. आणि दाखवायला की जरी ते देत असले मोखीन, जरी ते देत असले खायूत, जरी ते देत असले ओहोत, ते ते शेफा देत असतील खालच्या वर्ल्ड मध्ये, तरी पण ते नाही आहेत अल्टिमेट. त्यांना पण कोणतरी देते, त्यामुळे पण ते कधी कधी बंद करतात त्यांचे पाय,
दाखवायला की ते पण कंटिन्युअसली ते शेफा नाही देऊ शकत. टाइम योफेफ म्हणजे जेव्हा त्याला पुदा मिळेल, जेव्हा त्याला ऑर्डर मिळेल हशेमकडनं, जा माझ्या कामासाठी, तेव्हा ते उडतील. दाखवायला की जरी हे एंजल्स तुम्हाला दिसतात आणि हे एवढ्या वरचे एंजल्स आहेत, तरी पण हशेम कितीतरी वरचा आहे. आणि असं एक्सप्लेनेशन करतात मलबी. बेंताईम एक्सप्लेनेशन की आता कब्बालाशीला पश्तानीम जसं बोलतात तसं. आता नार शालोम मध्ये शाश רבנו הרשש, מרן, आणतात כוונה, אנא בכוחच्या כוונת मध्ये, अना बेकॉकच्या कवनामध्ये इकडे आणतात. मी लक्षण वाचतोय रशाशी, आपण नाही आहोत यूज टू त्या राशनला. मी एक्सप्लेन करीन थोडा थोडा. आणि जिकडं नाही जास्ती रेलेव्हंट आहे ते मी ओमिट करेन. इकडे लिहिलं आहे वेहिने तेव्हा हा ओर העליון. आणि शुभ रशाश is probably the most difficult book. Maybe तोरात खखाम जो त्यांचा खवुता होता, त्याची बुक मे बी याच्या बुक्स पेक्षा अशी वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट बुक्स आहे. नार शालोम इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट बुक्स प्रॉब्ली देअर करून कॅन की जे मोठे मोठे खखामीम लोक जे आहेत त्यांना पण त्याच्यावरती अश्रू गाळून घाम गाळून त्यांना समजून घ्यायला लागतं. आणि जसं माझे राब बोलतात, त्यांच्या राबने त्यांना बोलायचं तू हजार तुझे कमी आहेत बोलते. 40 वेळा रिपीट केला. हा 40 वेळा, अजून 10 वेळा रिपीट कर, मग थोडं मस्त समजायला लागेल. त्यामुळे त्याच्या बुक्समध्ये तुम्ही बघा काय लिहितात काय मेहमेत. आपल्याला असं वाटलं कबाला म्हणजे वा वॉट ना, तुम्हाला शिकवतात आबोधत हशेम. बघू आपण आबोधत हशेम काय आहे. इकडे लिहितात והנה טבע האור העליון חפצו וחשקו ותוארו לעלות למקורו. बोलतात इकडं रशाश, लाईट ची जी नॉर्मल टेंडन्सी आहे ती काय आहे. बोलतात लालोत लेमेकोरो, त्याची परत टेंडन्सी आहे की तो परत त्याच्या सोर्सकडे जाईल, म्हणजे वरती घेन हशेमकडे जाईल. वे शोशो והכלל להידבק שם כשלהבת קשורה בגחלת. כן, ज्याने कोणी शिकले הלכות כוונות חנוכचे, השלהבת קשורה בגחלת. כן, גחלת, तिकडे באמת गखेलत आहे. आपण कोळशावरती हे लावतो. तो בסדר, ספר היצירה आपण बघितला, נכון גבריאל? आपण तिकडे बघितलं की शलेवत कशुआ बगखेलत. आणि तिकडं आणलाय की काय याचा अर्थ आहे की म्हणजे अल्टिमेटली दी फायनल जी लाईट येते तिचा ओरिजिनल डेस्टिनेशन जो आहे तो आहे कुठेतरी जिकडे लाईट आपल्याला दिसत नाही, म्हणजे जिचं डेस्टिनेशन आहे वरती कुठेतरी, तिचा तो तेव्हा आहे. लाईटचा नॉर्मल टेंडन्सी आहे की ती रिटर्न जाते परत त्याच्या ओरिजिनकडे, त्याच्या सोर्सकडे. बेईम काखा यासे, पण जर त्यांनी बेमेत जर तसा केला तर काय होईल. वेईम काखा यासे इदवतेल मेहुतो, म्हणजे त्याची जी महूत, त्याची जी एसेन्स जी आहे त्या लाईटची, समजा तो परत त्याच्या सोर्सकडे गेला तर काय होते. इदबतेल मेहुतो म्हणजे ज्याच्याकडे क्रिएशन केला होता तो कॅन्सल आउट होते. ותיקונו לפיכך साम हमातील, म्हणजे समजा लाईट ची टेंडन्सी आहे की तो परत जाते वरती आणि तो परत वरती गेल्यावर काय कॅन्सल आउट होईल, म्हणजे जिकडनं सोर्स होतो तिकडे परत. इमॅजिन कर आपल्या याच्यामध्ये बल्ब लावलाय वरती, मी लाईट लावतो, ती लाईट परत वरती जाते. तिचा काय यूज झाला. बोलतात तिकडे तसं नको व्हायला म्हणून हशेमने त्याच्यामध्ये एक रूल टाकलाय. काय रूल आहे त्याच्यामध्ये. לפיכך שם המאציל לכל בחינה יראה פנימית שלא יעלה האור ההוא וייכנס פנימה יותר מהראוי. बोलतात रशाश, त्यामुळे हशेमनी त्यांना त्या लाईटला इरा पनिमी, म्हणजे इरा म्हणजे भीती पण तिच्यामध्ये इरा पनिमी टाकलंय की तो जास्ती वरती नको चढून द्यायला, तो वरती परत नको जायला म्हणून. बोलतात וייכנס פנימה יותר מהראוי לו, וגם יראה חיצוני, आणि एक्सटर्नल फिअर पण त्याला टाकलंय. וחוק וגבול שלא ירד למטה ויוצא יותר מהמדרגתו, म्हणजे त्याच्यावरती अजून एक रूल टाकलाय की तो जास्ती वरती पण नाही जाणार आणि जास्ती खालती पण नाही जाणार. आणि बोलतात שלא ירד למטה ויצא יותר ממדרגתו, והנה יראה זו היא שם מם בית,
שם מ"ב, त्या इराचं नाव आहे שם מ"ב, שהוא בחינת גבורה. מ"ב, גבוराची בחינה आहे. त्याच्या बोलतात की מספר इरा आणि גבורה सेम त्याची גימטריה येते, ושם זה הוא האוחז ומעכב לאור העליון שלא יעלה יותר מהראוי לו, ושלא ירד יותר מהגבול, ושם זה הוא ביצירה. बोलतात इकडं हा नाव जो आहे 42 लेटर्सचा एक नाव आहे आशेमचा. כן? नाव जो आहे तो आना בכוח मधनं येते. अवगी, त्याच्यानंतर ताच, करा, त्याच्यानंतर सखा, सतान, नगाद, यताच, बतार, चताग, त्याच्यानंतर शाकू, नो, इगाल, त्याच्यानंतर पजाक, शाकू, त्याच्यानंतर चित, והאייג'ה 7 जी नावं आहेत. आना בכוח मध्ये ते रबी ताना कदोश, रबी यफोन्या बेन काना, त्यांनी तो पसुकीमध्ये तो नाव लपवलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा प्रत्येक वेळेला आपण तो वाचतो आना בכוח गिदुलात यमिनेखा, त्याच्यामध्ये आपण तो नाव जो आहे अवगी आणि त्यानंतर ताच, तो जो नाव जो आहे तो आपण त्याच्यामध्ये खवेन करतो आणि तो फुल जो नाव येते तो 42 लेटर्सचं नाव आहे. त्या लेटर्सच्या नावामध्ये तिकडं त्याला इरा प्निमी टाकलेली आहे आणि इरा खिचोनी टाकलेली आहे. त्यामुळे इकडं सिदुरा रशाश मध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा आपण नाव घेतो तो इकडं अजून लिहितात דכל ספירה יש יתפשט ויורד למטה ממדרגתו, ובשתי אותיות אחרונות יעופף פנימה ומקיף בחגת דכל ספירה לעלות בעת העליית עולמות במקומו, וצריך לא יותר מדי, כי בית אותיות הראשונות אוחזים ומעכבים לו שלא להתעלות יותר, וכל זה הוא על ידי שמות הרמוזים בפסוק באופן זה, בשתיים יחסי פניו, זה आपण बघितलं, שתיים יחסי פניו, म्हणजे बोलतात सिद्धू रशाश मध्ये आणतात मेंबेत जो नाव आहे, त्याच्यामध्ये मेंबेच्या नावामध्ये पहिले जे 2 लेटर्स आहेत, म्हणजे जेव्हा आपण पसूक वाचतो तो वाचताना पण असा वाचायला पाहिजे. वाचताना पण तो वाचायला पाहिजे आना बेकोआख. तिकडे लिहिलाय בשתיים יחסי פניו, पहिले तो तोंड बंद करते का שלא יעלה יותר מדי, म्हणजे ही जी लाईट जी आहे ही लाईट रिप्रेझेंट करते इकडे, लक्षात नका ठेवू, जेव्हा याल कवानतला तेव्हा परत आपण बघू, ती आहे मलखूत दियचिरा. मलखूत दियचिरा आपण ओलाम आसियामध्ये ऑलरेडी आपण हिचा खवाना करतो. तर आपण जेव्हा आपण बोलतो आना बेकोआख, तेव्हा तिकडे कवाना लिहिलेला आहे בשתיים יחסי פניו. בשתיים יחסי פניו, आपला पसूक आहे त्याच्यामध्ये בשתיים יחסי פניו, पहिले त्याच्यामध्ये इरा प्निमी टाकलंय की तू जास्ती नको वरती जायला, जिकडे तुझी लेवल आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर लिहिलाय गेदुलात यमिनेखा, त्याच्यानंतर लिहिलाय בשתיים יחסי רגליו, जिकडं खालती उतरायला नको जास्ती יותר מדי, जिथपर्यंत तुझी लेवल आहे तिथपर्यंत खालती उतर. आणि ותתיר צאוריך, तिकडे शेमोत आहेत, इकडे आशेमची नावं आणलेत, रायू वेखुले वेगिमात्रिया, इकडे बरीचशी नावं आणलेत आणि ते तिकडे कवानत मध्ये ते नाव करतात का, कारण की आपल्याला नाही पाहिजे की लाईट जे ते खूप वरती निघून जाईल, अरे आपण तिला थांबवायची आहे, चिरामध्ये आपल्याला टिकून नाही झालं अजूनपर्यंत वेखुले. आणि त्याच्यानंतर लिहिलाय तत्तीर चेहुआ בשתיים יעופף. שתיים יעופף का बोललो आपण की तो कामाला जाते. काय आबोधत हशेम इकडे लिहितात की आपल्यामध्ये आबोधत हशेम पण तोच आबोधत हशेम आहे. माणसाला माणूस जेव्हा येते आबोधत हशेम मध्ये, माणूस जेव्हा येते हशेमच्या मध्ये काम करायला, त्याला पाहिजे की तो वरती उडून जाईल पटकन. त्याला पहिले बोलतात नाही, पहिले तो स्टॉप आना बेकोआख, ल्यात तिकडे तू थांब हळू, जिथपर्यंत तुझी लेवल आहे तिथपर्यंत. त्यानंतर जिथं खालती लेवल तिथे खालती पण नको जाऊ, जिथं आहे तिथपर्यंत थांब, आणि नंतर स्वतः कंट्रोल केला की मग तू काम चालू कर. पण पहिली त्याची लेवल आहे का, अरे पसूक कुठून चालू झाला, पसूक चालू झाला उजियाव चदीक, खूप मोठा चदीक होता. त्याची काय इच्छा होती, केतोय तो ऑफरिंगची तुझी इच्छा होती, पण बोलतो तो तू राजा आहेस पण नाही कोण. त्यामुळे अन्ना बेकोआख पहिले शनाईम यखसे पनाव, जिथपर्यंत तुझी लेवल आहे तिथपर्यंत. माणसाला पाहिजे सगळं शिकायला, हे करायला ते करायला, त्याला पाहिजे लगेच त्याला, म्हणजे बोलतात समजा त्याने चुवा केला त्याला चालू करायचे तिकुनी मेकुबाली लोकांचे शेले गे ते बोलतात लो पहिले थोडस, पहिले गमागा मग नंतर आलखा, मग नंतर हे मग मुसार हे ते करून मग ल्यात 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 सगळं अकोल घ्या. पहिले बोलतात पहिले स्टॉप. तसा माझे डॅडी आम्हाला प्रत्येक वेळेला जेव्हा गाडीच्या वेळेला शिकवायचे, बोलतात गाडी चालवायच्या पहिले थांबवतात कशी ते शिकून घ्या. पहिले गाडी चालवायच्या पहिले थांबवायची कशी, मग जर गाडी थांबवता येते तुला मग काय प्रॉब्लेम नाही, तू गाडी चालवू शकतोस का.
तुला माहिती आहे कधी थांबवायचं. तर बोलतात तिकडं टाइम यखसेपणामध्ये आपल्याला अजून कळालं हॅशेमच्या कामामध्ये की पहिले थांबायला शिक. जिकडे तो सांगतो थांब तिकडे थांब. जिकडे तुला उडायचं तिथपर्यंत उड. पण नंतर माहिती पाहिजे कुठे थांबायला पाहिजे की ज्या आणि हीच जी गोष्ट होती मसीहत खगियामध्ये काय आणलंय की ह्या गोष्टीमुळे त्यांना नाही माहिती होतं कुठे थांबायला पाहिजे. त्यामुळे 4 गेले, फक्त एकच प्रॉपर आला. का? आणखी त्याला बरोबर माहिती होतं रबी अकिवाला कुठं थांबायला पाहिजे आणि कुठं नाही विचारायला पाहिजे. कुठं असे तगिऊला माईम आल तिचाकू माईम माईम נכון तिकडे लिहिलंय की तुम्ही तिकडे पाण्याच्या तिकडे जो पाण्याचा झरा दिसते तिकडे येऊन ओरडू नका माईम माईम आहे. का? बोलते तो बिखलाल शाईश आहे, तो बिखलाल मार्बल आहे. तर जिकडे थांबायला पाहिजे तिकडे थांबा आणि जिकडं उडायचं तिकडे उडा. तर तुम्ही बघितलं मागच्या तुम्हाला बोललो होतो हा चॅप्टर जो आहे तो मले आहे पण तर स्ने पसुकीम. तर बेसाईदा आपण पुढच्या वेळेला रिपीट करू क्लासमध्ये आणि कंटिन्यू करू हा चॅप्टर आणि पुढच्या वेळेला आपण बघू पुढच्या वीकमध्ये बेस प्रश्न आहेत कोणाला आतापर्यंत जे काय बोललो आपण त्याच्यामध्ये? सगळे गेले उडून वरती. तर वेजात असेम आपण इकडे थांबू आणि वेजा असेम कंटिन्यू करू पुढच्या आठवड्यामध्ये. तो दहा सगळ्यांना. तो Shavua to Rabbi. Thank you very much. बोलतो Jazakallah. इसको लिमिट मत कॉल